राधाकिशन मुकबधीर फोंबरा शाळेमध्ये दिवाळीचं औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या फराळाचं वाटप करण्यात आले। सिंहगड इन्स्टिट्यूट याचबरोबर मध्यवर्ती बँकेच्या वतीनं हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आलाय। रोटरी नॉर्थ राधाकिशन फोंबरा मुकबधिर शाळेत दिवाळी फराळ आणि फटाके वाटप करण्यात आले। दमाणी नगर येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोंबरा मुकबधिर विद्यालयात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। सिंहगड इन्स्टिट्यूट तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे तसेच फटाक्यांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समाजातील विविध संस्था अशा प्रकारे सहभाग घेत असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो असे मत शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले। याप्रसंगी सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्राचार्य संजय नवले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक पाटील उपस्थित होते। त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल शाळेचे सचिव रोटेरियन सुनील दावडा यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले। त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या आनंदमय प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले। कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे सचिव रोटेरियन सुनील दावडा यांनी उपस्थितांना आणि विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। त्यांनी सांगितले, या उत्सवांच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाने अशा विशेष विद्यार्थ्यांपर्यंत आनंद पोहोचवण्याचा संकल्प करावा। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी दिलीप पाटील, संतोष शेटे, सहकारी सिंहगड इन्स्टिट्यूटचे दत्ता नवले कुर्ले आणि त्यांचे सहकारी आनंद पारेकर, विठ्ठल सातपुते, चिदानंद बेनुरे, संध्या चंदनशिवे, रेणुका पासपुले, योगिता बोधले, विजया पिताळकर, अश्विनी ढोणे, सोमनाथ ठाकर, दिनेश ताटे, साहेबगौडा पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार, शवारा शेख आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डीसीसी बँकेचे पाटील साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका, आमचा सर्व स्टाफ, शिक्षक आणि माझ्या बालमित्रांनो, सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। 10 दिवस तुम्ही खूप छान अगदी सुट्टी एन्जॉय करायची हार्दिक शुभेच्छा।